आज माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली आहे ना, की यापुढे अशी चूक कधीच करणार नाही. हॅलो फ्रेंड्स, सकाळी उठल्याबरोबर आपल्या मागे रोजचीच कामे असतात आणि सकाळी उठायला उशीर झाला होता आणि नाश्ता बनवायचा पण खूप कंटाळा आला होता. मग डोकं चालवलं आणि रात्रीची खिचडी होती, मग ती गरम केली आणि तीच घेतली खायला. ताजी खिचडी एक वेळ ठीक आहे, पण परतलेली खिचडी म्हणजे नेक्स्ट लेवल चूक आहे. तुम्ही पण कधी ट्राय केलंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर हे पार्सल आलं होतं. ओपन केल्यानंतर 3 सोप निघाले. ते लावल्यानंतरच समजेल की कसं आहे. दुपारी मी डुबुक वड्यांची भाजी बनवली होती. ही रेसिपी लवकरच तुम्हाला शेअर करेल. जेवण झाल्यानंतर इतकी डेंजर झोप लागली होती की काय सांगू. डायरेक्ट संध्याकाळीच उठली आणि त्यानंतर फ्रेश झाली आणि गॅलरीत जाऊन बघितलं तर धुतलेले कपडे सुकवलेच नव्हते. डुगूला झोपवण्याच्या नादात मला झोप लागली होती आणि विसरूनच गेली होती की ते कपडे सुकवायचेत. मग ते आता सुकवायला घातले. देवपूजा केली आणि मला जायचं होतं भाजीपाला आणायला. भाजीपाला घेतला आणि घरी आली. घरी आल्यानंतर लॉक खुलतच नव्हता. मग घाईघाईमध्ये अर्धवटच लॉक करून गेली होती आणि मला तर खूप टेन्शन आलं होतं की डुगूचे बाबा आल्यानंतर मला खूप ओरडतील, पण ते काय बोलले नाहीत. पण आल्यानंतर खूप वेळा त्यांनी पण प्रयत्न केला, पण खुलतच नव्हता. लिटरली 2 तास झालेले. मग 1 नंबरवाले काका आहेत, त्यांच्याकडे एक्स्ट्राची चावी होती. मग त्याच्याने लॉक खुलला, पण त्याआधी एक नुकसानच झालं. ही जाळी फाडावी लागली, पण जाऊ द्या, नाही तर रात्रभर बाहेरच बसावं लागलं असतं. तर असा होता हा व्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.